ठाकरे बंधू एकत्र येऊ नये यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी हा आरोप केलाय। ठाकरे बंधू एकत्र येतील असं वाटत नाही। मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा आता हे वक्तव्य केलंय। उद्धव ठाकरेंच्या अटी राज ठाकरे मान्य करतील असं वाटत नाही असं सुद्धा मंत्री उदय सामंत यांनी वक्तव्य केले। त्यामुळे आगामी काळात ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। भाजपा हे दोन भाऊ, दोन पक्ष, दोन नेते आणि एकत्र येणार कसे नाहीत आणि घराघरामध्ये भावाभावांमध्ये भांडण करून आपला राजकीय स्वार्थ कसा साधला जाईल याचा विचार करतायत। आपण बघितलं असाल तर काही संस्थांनी नुकताच मुंबईचा सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये जर दोन भाऊ म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे जर एकत्र आले तर उद्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणाऱ्या मतदानाच्या 54% मतदान ह्या दोन भावांच्या युतीला मिळेल आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी हादरलेली आहे, घाबरलेली आहे, तंत्रलेली आहे। भाजपला काही घाबरण्याचं काही कारण आहे असं मला काय वाटत नाही। आणि ते म्हणतात ते उद्धवजी आणि राजजी हे एकत्र येतील असंही काही मला काही दिसत नाही। तर हे सगळं जे आहे असं झालं तर असं होईल। अर्थात दोन कार्यकर्ते आपल्याला मिळाले तर आपलं सुद्धा बळ वाढलं नाही आणि मग हे दोन नेते जर एकत्र आले तर निश्चितपणे बळ वाढणारच आहे ना। आता ते किती वाढेल याचा काय माझ्या काय अभ्यास नाही। तुम्ही आता प्रश्न विचारलाय म्हणून सांगतो की मी अनेक वेळा सांगितलंय की मनसे हा वेगळ्या विचाराचा पक्ष आहे। राज ठाकरे यांचा वेगळा विचार आहे, ते स्वाभिमानी आहेत। त्यांना सुरुवातीला ज्या काही अटी घातलेल्या आहेत की जर UBT बरोबर युती करायची असेल तर त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर बोलता कामा नये, देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर बोलता कामा नये, अमित शहांशी चर्चा करता कामा नये, दिल्लीला जाता कामा नये। या अटी राजसाहेब ठाकरे मान्य करतील असं मला वाटत नाही, कारण शेवटी त्यांचा स्वतंत्र विचार आहे, त्यांनी स्वाभिमानी आहेत आणि काल त्यांनी करून दाखवले। त्यांनी देवेंद्रजींची भेट घेतली, म्हणजे UBTनं समोरून सांगितलेलं असताना देखील ज्यावेळी ते देवेंद्रजींना भेटतात त्यांनी त्यांची दिशा स्पष्ट केलेली आहे।